नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लास 8चे आपण सब्जेक्ट आहे मॅथ, याचे आपण क्लास घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर क्लास 8चा सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला चॅप्टर आहे क्लास 8चा रॅशनल अँड इरॅशनल नंबर. त्याच्यामध्ये आपण एक क्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 हा सॉल्व केला. आता आपण पाहणार आहोत टॉपिक कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर, आणि या टॉपिकवर आहे आता प्रॅक्टिस सेट 2.1 तुमचं. तर पहा आता कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर काय असते. पहा आता दोन नंबरची कधी आपल्याला कंपॅरिझन करायची आहे, म्हणजे एक कंपॅरिझन म्हणजे कोणता नंबर लहान आहे, मोठा आहे किंवा इक्वल आहे, याला म्हणता आपण कंपॅरिझन. त्यासाठी आपल्याला काही साईन माहीत पाहिजे. तर पहा आता हे जे साईन आहे, एक साईन आहे, नंतर एक इक्वल टू आणि एक असे हे तीन साईन आहे. आता याला म्हणतो आपण इज लेस दॅन, इज लेस दॅन. याला म्हणतो इज इक्वल टू. या साईनचं साईन कसं वाचायचं, इज लेस दॅन, इज इक्वल टू आणि हे इज ग्रेटर दॅन, असे या साईनचा आपण यूज करू. हे कधी साईन आलं तर आपण म्हणू इज लेस दॅन. हे कधी साईन दिसला आपल्याला याला काय म्हणतात इज इक्वल टू. कोणाकोणाला माहीत, सर्वांना माहिती आहे, पण ज्याला माहीत नसेल त्याच्यासाठी इज इक्वल टू. आणि हे जे साईन आहे इज ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन. तर असे हे साईन रीड करायचे. तर पहा आता आपल्याला नंबरची काय करायला लागते कंपॅरिझन. हे लिहून घ्यायचा तुम्ही व्यवस्थित. इथं आपण लागलं तर नंबर लिहून घेऊ. पहा हे साईन दाखवून देतो तुम्हाला. हे झाले आपले साईन. आता या साईनचं आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, यूज एकदम सोप्या, फक्त शांततेत पहा, ऐका फक्त. पहा आता कंपॅरिझन, दोन नंबरचं कंपॅरिझन करायचं. सर्वात पहिले आपल्याला नंबर लाईन पाहिजे माहीत. सर्वात पहिले तर नंबर लाईन माहीत पाहिजे आपल्याला. पहा 0 1 2 3 4 आणि 5. हे इकडून -1 -2 -3 आणि -4. आता या झिरोच्या राईट हँड साईडला असतात पॉझिटिव्ह नंबर आणि लेफ्ट हँड साईडला असतात निगेटिव्ह नंबर. एवढं तर आपण काल शिकलेलं. तर पहा आता आपण काही नंबर घेऊ आणि त्याचं कंपॅरिझन करू. आता पहा, आता 2 आहे आणि हा 3 आहे. आता हा 2 हा 3पेक्षा लहान आहे की मोठा आहे. आता सर्वांना ऑलवेज माहीत आहे की बा 3 हा कसा आहे, मोठा नंबर आहे. तर आता हा इथं आपल्याला काय करायला लागते, साईन शो करून दाखवायचं आहे. नेमकं याच्यामधलं आपल्याला साईन इथं कोणतं वापरायचं ते आपल्याला माहिती पाहिजे. आता पहा हेच आपण काय करत आहोत, शो करून दाखवत आहोत. आता पहा आता हे जे साईन आहे पहिलं. आता पहा या साईनच्या दोन टोक दिसतात तुम्हाला. हे समजा की आपण अँगल वापरतो तसंच हे साईन आहे. पहा हे जो दोन टोक दिसतात तुम्हाला, तर हे कधी कोणाच्या इकडे असले तर तो नंबर कसा असते, मोठा. का असते, मोठा. दोन टोकं कधी एखाद्या नंबरच्या पुढे शो करून दाखवा, तो नंबर काय असते, मोठा असते. आणि पहा आणि एक टोक कधी आहे समोर, तर तो नंबर कसा असते विद्यार्थी मित्रांनो, लहान असते. कसा असते, लहान. एवढं कधी समजलं तुम्हाला तर एक्झरसाईज पुढची तुम्ही तशीच सॉल्व करू शकता. पहा हा कसा असते, लहान असते. लहान म्हणजे काय असते, तो स्मॉल नंबर असते. हा कसा असते, ग्रेटर असते. समजलं. म्हणून ज्या नंबरच्या पुढे तुम्हाला दोन टोकं दिसतात तो नंबर कसा, मोठा. ज्याच्या पुढे एक टोक दिसते, पहा ज्याच्यासमोर काय दिसते, एक टोक दिसते, तो कसा असते, लहान. आणि ज्याच्या इकडे दोन टोकं असतात तो कसा असते, मोठा. तर एवढं लक्षात ठेवा. याला कसा वाचसान तुम्ही, 2 हा लेस आहे कोणापेक्षा, 3पेक्षा. 2 इज लेस दॅन 3. आणि 3 कसा आहे, ग्रेटर आहे कोणापेक्षा, 2पेक्षा. एवढं लक्षात ठेवलं म्हणजे आपल्याला कन्सेप्ट कळला. समजलं तुम्हाला. हे लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित. हे समजलं म्हणजे हे पहा, ज्याच्या इकडे एक टोक आहे तो काय असते, लहान. ज्याच्या इकडे दोन टोक आहे तो काय असते, मोठा. हे झाले आपले इंटिजरची कंपॅरिझन. पण आपल्याला काय करायचं आहे,
रॅशनल नंबरची काय करायची कंपॅरिझन. त्याच्या पहिले आपण काही एक्झाम्पल पाहू. आता हा 3 आणि 4 घेतला आपण, 3 and 4 घेतला. याचं आपल्याला काय करून दाखवायचं, कंपॅरिझन करून दाखवायचं आहे. कंपॅरिझन करून दाखवायचं आहे. पहा आता नंबर लाईनवर 3च्या राईट हँड साईडला कोण आहे, 4 आहे आणि 3च्या लेफ्ट हँड साईडला कोण आहे, 2 आहे. तर कधी बी लक्षात ठेवायचं, कोणत्याही नंबरच्या राईट हँड साईडला कधी एखादा नंबर असला तो काय असते त्यापेक्षा ग्रेटर असते. पहा 3च्या राईट हँड साईडला काय 4 आहे, तो कसा आहे 3पेक्षा ग्रेटर आहे. 2च्या राईट हँड साईडला 3 आहे, तो कसा आहे 2पेक्षा ग्रेटर आहे. 1च्या राईट हँड साईडला 2 आहे, तो कसा असते, तो पण काय ग्रेटर आहे. तसंच 0 आहे, 0च्या राईट हँड साईडला 1 आहे, मग हा 1 कसा आहे 0पेक्षा मोठा आहे. तसंच आता पहा -1 आहे, -1च्या राईट हँड साईडला 0 आहे, म्हणजे 0 काय -1पेक्षा मोठा आहे. आता -2 आहे, -2 दिसते तुम्हाला, त्याच्या राईट हँड साईडला काय आहे -1, म्हणून -2पेक्षा -1 कसा आहे मोठा आहे. हे कंपॅरिझन फक्त लक्षात ठेवा. जसं जसं आपण राईट हँड साईडला जाऊ तसं तसं काय होते ते मोठे नंबर भेटत जातील आपल्याला. म्हणजे 0च्या राईट हँड साईडला 1 आहे, तो त्यापेक्षा मोठा आहे. 1च्या राईट हँड साईडला 2 आहे, तो त्यापेक्षा मोठा आहे. म्हणून जेवढे आपण राईट हँड साईडला जाऊ, इकडे जाऊ, ते कसा भेटला आपल्याला मोठा नंबर भेटेल. मोठा म्हणजे ग्रेटर नंबर भेटेल आपल्याला. आणि जसं जसं आपण या साईडला जाऊ, इकडच्या साईडला, इकडे काय भेटणार आपल्याला लहान नंबर भेटणार आहे. कसे भेटणार आहेत, लहान नंबर म्हणजे स्मॉल नंबर. कसे भेटणार आहे स्मॉल नंबर, हे एवढं लक्षात ठेवा. जसं जसं आपण इकडच्या साईडला जाऊ, राईट हँड साईडला जाऊ, तसे तसे आपल्याला काय भेटतील ग्रेटर नंबर. जसं जसं आपण इकडच्या साईडला जाऊ, पहा जसं जसं आपण लेफ्ट हँड साईडला जाऊ तसे तसे आपल्याला लहान नंबर भेटेल. म्हणून हे कंपॅरिझन लक्षात ठेवा. पहा आता कोणाला मी विचारलं की -1 मोठा आहे की -2 मोठा आहे, सांगा कोण मोठा आहे यातला. ऑलवेज -1 मोठा आहे. कसा मोठा आहे, कारण की -2 कसा आहे, -1च्या कसा आहे तो लेफ्ट हँड साईडला आणि -2च्या -1 कसा आहे राईट हँड साईडला. म्हणून हा काय झाला मोठा, हा काय झाला इकडून लहान. म्हणून कंपॅरिझन कसं करसान, 2 टोक द्यायचे, जो मोठा असला त्याच्या इकडे 2 टोक, जो लहान असला त्याच्या इकडे 1 टोक. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आपले नंबर लाईन. आता हे आपण इंटिजर नंबर घेतले. आपल्याला काय करायचे आहेत कंपॅरिझन, आपल्याला काय करायचं रॅशनल नंबरचं कंपॅरिझन. तर पहा आता -2/3 अँड एक घेऊ आपण 3/3 किंवा 4/3 घेऊ. आता याच्यामध्ये या 2 नंबरचं काय पहिले तर प्लसच घेऊ, जाऊ द्या. एक्झाम्पल प्लसवाला घेऊ पहिले, मग मायनसवाला घेऊ. एक्झाम्पल 2/3 आहे अँड 4/3 आहे. आता 2 नंबर आहे, या दोघांचं काय करायचं आपल्याला कंपॅरिझन करायचं. काय करायचं रे कंपॅरिझन करायचं. तर याच्यामध्ये ॲन्सरमध्ये आपण काय लिहू पहा. आता कंपॅरिझन करायच्या पहिले पाहायचं आहे आता डिनॉमिनेटर सेम आहे का, न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटरच्या इकडे लक्ष द्यायचं. पहा आता दोन्ही नंबरच्या मध्ये डिनॉमिनेटर सेम आहे का, इक्वल आहे का, हे पहिले चेक करायचं. काय करायचं चेक करायचं. म्हणून 3 काय आहे आपला पहा. आता हा जो 4 आहे आणि हा 3 आहे, 4/3. हा जो वरचा आहे याला म्हणतो आपण न्यूमिनेटर, हा तोच 3 आहे याला का म्हणतो आपण डिनॉमिनेटर. म्हणून दोघांचे बी जे डिनॉमिनेटर आहे ते कसे आहेत सेम आहेत, इक्वल आहेत. म्हणून 3 कसं आहे इक्वल आहे. तर मग आपण लिहू शकतो 2/3, एक मधात बॉक्स काढायचा आणि 4/3. आता हे 2 नंबर आपल्याला काय करायचे आहेत, या 2 नंबरचं कंपॅरिझन आपण सहज करू शकतो. आता मला सांगा तुम्ही डिनॉमिनेटर सेम आहे. आता याच्यामध्ये 2 मोठा आहे की 4 मोठा आहे, कोण मोठा आहे 4 मोठा आहे ना. पहा कोण मोठा आहे 4 आहे. जो मोठा असला त्याच्या इकडे 2 टोकं द्यायची, जो मोठा असला त्याच्या इकडे 2 टोकं द्यायची आणि जो लहान असला त्याच्या इकडे 1 टोक आहे. समजलं. मग हे झालं याचं ॲन्सर. तर असं सोपी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल एकदम सोपी. फक्त डिनॉमिनेटर चेक करायचा रॅशनल नंबरमध्ये. काही आपण एक्झाम्पल घेऊ पहा. आता तुमच्या बुकमधले काही एक्झाम्पल घेऊ आपण. पाहता आता आहे 7/9 आहे एक्झाम्पल अँड
4/9 आहे. आता या दोन नंबरचं आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरिझन करून दाखवायचं आहे. तर ॲन्सरमध्ये काय लिहसाल, 7/9, एक बॉक्स काढायचा, इकडून 4/9. समजलं. आता पहा, आता सर्वात पहिले चेक काय करायचं, डिनॉमिनेटर सेम आहे का. लक्षात घ्यायचं, दोन नंबरचं कधी कंपॅरिझन रॅशनल नंबरचं आलं तुम्हाला, त्याचा सर्वात पहिले डिनॉमिनेटर काय करायचा, पाहायचा. आता याच्यात डिनॉमिनेटर कोण आहे, 9. डिनॉमिनेटर काय म्हणतो आपण, जो अपॉनमध्ये असते, जो खाली असते. पहा, जो खाली असते हा 1 आहे, हा 2 आहे. जो हे जे आडवी रेष आहे याच्या खाली आहे त्याला म्हणतो आपण डिनॉमिनेटर. याच्यामध्ये लय जणाला कन्फ्युजन होते, म्हणून असे कन्फ्युजन करायचं नाही. जो खाली असते 1/, याला कसं वाचतो आपण, 1/2 किंवा 1/2, 1/2. हा जो खाली असते त्याला म्हणतो आपण डिनॉमिनेटर. जो वरती असते त्याला म्हणतो आपण न्यूमिनेटर. तर याच्यामध्ये जे खाली आहेत 7/9, 4/9, याच्यामध्ये खाली काय 9 आहे, याच्यामध्ये खाली काय 9 आहे. आता हे दोन्ही नंबर सारखे दिसतात का, सारखे म्हणजे हा बी 9 आहे, हा बी 9 आहे, सारखे आहेत, इक्वल आहेत. ओके, दिसतात तुम्हाला सारखे. तर आपल्याला या जे दोन नंबर आहे याचं कंपॅरिझन करायचं असलं तर आपल्याला काय जाते, सोपे जाते. फक्त आपल्याला काय पाहिजे, डिनॉमिनेटर सेम पाहिजे. पाहता 7/7 आणि 4 कसं आहे. आता पहा, 7 मोठा आहे की 4 मोठा आहे. आता फक्त आपल्याला काय पाहायचं आहे, 7/7 आणि 4. आता याच्यामधलं मोठं कोण आहे, 7. तर 7च्या इकडे 2 टोकं द्यायचे, 7च्या इकडे काय द्यायचे, 2 टोकं, आणि एक टोक जो लहान असलं त्याच्या इकडे एक टोक, म्हणून सिम्बॉल हवं. समजलं. हे झालं आपलं ॲन्सर. किती सोपी आहे, एकदम सोपी आहे, लहान मुलांना पण समजेल. फक्त न्यूमिनेटर डिनॉमिनेटर चेक करायचे. समजलं. डिनॉमिनेटर चेक केला, इक्वल असला तर हे फक्त या वरच्याचं काय करायचं आपल्याला, कंपॅरिझन, वरचा मोठा आहे की लहान आहे. हे झाले आपले पॉझिटिव्ह नंबर. आता काही निगेटिव्ह नंबर घेऊ. आता पहा एक्झाम्पल. आता समजा -3/4 आहे आणि इकडून अँड -5/4 आहे. हे दोन नंबर आहे. या दोन नंबरचं आपल्याला काय करून टाकायचं, कंपॅरिझन. एकदम सोप्या, फक्त लक्षात घ्या. आता पहिले ॲन्सर, सर्वात पहिले जे नंबर आहे तसे लिहून घ्यायचे आणि मधात काय घ्यायचा, एक बॉक्स करायचा, -5/4. आता काय करायचं, डिनॉमिनेटर चेक करायचे. काय पहिले, सर्वात पहिले डिनॉमिनेटर. पाहता डिनॉमिनेटर काय इथं 4 आहे. काय रे, 4 आहे. हा जो खाली आहे, हा जो खालचा आहे याला म्हणतो आपण डिनॉमिनेटर. 4 आहे, सेम आहे, इक्वल आहेत. मग फक्त काय करायचं, -3 आणि -5चं कंपॅरिझन करायचं. आता पहा, मी काय सांगितलं तुम्हाला, जेवढा निगेटिव्ह नंबर लहान, जेवढा मायनसचा नंबर लहान, तो सर्वात मोठा. समजलं. दोन मायनसवाल्याचं कधी कंपॅरिझन करायचं असलं, जेवढा लहान नंबर तो त्याच्यापेक्षा कसा असते, मोठा असते. म्हणून याच्यापेक्षा मोठा आहे तर काय, -3 इज ग्रेटर दॅन -5. -3 आहे, ग्रेटर आहे कोणापेक्षा, -5पेक्षा. म्हणून याच्यामध्ये साईन कोणतं येईल, हे दोन टोकं कोणाच्या इकडे दाखवतो, जो मोठा असला त्याच्या इकडे. हे चालायचं ॲन्सर. समजलं. हे असं करून नाही दाखवायचं, हां, गोल गोल, फक्त असं करा. जो सिम्बॉल आपला तसा लिहायचा. हे फक्त तुम्हाला काय दाखवले, हे म्हटलं 2 काय आहे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. ज्याच्या इकडे एकच हा दिसते तुम्हाला टोक, तो कसा असते, लहान. ज्याच्याकडे 2 टोक असतात तो असते मोठा. हे झालं आपला कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. हा टॉपिक आपण शिकलो. आता याच्या आधारावर तुम्हाला काय आहे, प्रॅक्टिस सेट आहे एक पूर्ण, तो आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कधी एक्झाम्पल जास्त झाले असतील तर 2x स्पीडनं पण तुम्ही चेक पाहू शकता ते. पण ज्यांना खरोखरच 5, 6, 7 लोक ज्यांनी अभ्यास नाही केला आणि त्यांना हे भारी जात आहे, म्हणजे भारी तर नाहीच आहे, एकदम सोपी आहे ही गोष्ट. काही एवढं महाभारत नाही आहे. एकदम ज्यानं व्यवस्थित इकडे लक्ष दिलं असेल त्याला हे समजलं असेल. आता याच्यात आधारावर काय एक्झरसाईज आहे, एक्झरसाईज तुम्ही काय करा, सॉल्व करू शकता. आता आपण त्यातले काही एक्झाम्पल घेऊ. पहा, फक्त ज्याला असं वाटलं की बा सर लय एक्झाम्पल झाले, त्यानं जरा स्पीडनं पाहायचं लेक्चर क्लास आपला. आता घेऊ आपण प्रॅक्टिस सेट 1.2. हे बी आपण काय करू, तिथं जागा राहत नाही. पाहता
प्रॅक्टिस सेट 1.2 तुमचं बुक आहे या स्टँडर्डचं. क्वेश्चन आहे कम्पेअर करा म्हणते फॉलोइंग नंबर, द फॉलोइंग नंबर. कंपेअर द फॉलोइंग नंबर. पहिले एक्झाम्पल -7 -2. पहा आता -7 आणि -2 हे फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं. आता हे एक्झाम्पल काय करायचं, सॉल्व करायचं. याचे ॲन्सर लिहा. आता जसा नंबर आहे तसे पहिले लिहून घ्या. -7 आणि इथं बॉक्स करायचा आणि -2. आता याच्यामध्ये तर काही रॅशनल नंबर, आता हा बी आपला रॅशनल नंबरच आहे. ध्यानात ठेवायचं. पहा -7 आहे इथं, ज्याच्या खाली डिनॉमिनेटरमध्ये काही नसते, म्हणजे काय असते, तो 1 असते. आणि इकडे -2 आहे, त्याच्या खाली काय नाही आहे, काही नाही आहे, म्हणजे काय -1. म्हणून याचा डिनॉमिनेटर काय असते, सारखं असते. समजलं, सारखं असते. म्हणून याला आपण डायरेक्ट कंपॅरिझन करू शकतो याची. पाहता आता -7 मोठा आहे की -2 मोठा आहे, -7 मोठा आहे की -2 मोठा आहे. जो सर्वात पाहता हे कन्सेप्ट फक्त ध्यानात ठेवा. मायनसच तुम्हाला कन्फ्युजन करू शकते. पहा, जेवढा लहान नंबर मायनसचा तो सर्वात मोठा त्याच्यापेक्षा कसा असते, मोठा असते. हा पहा, हा 7 आहे, हा 2 आहे. पहा, -7 आहे, -2 आहे, म्हणून -2 कसा आहे, मोठा आहे. ध्यानात ठेवायचं. आणि याच्या इकडे 2 टोकं दाखवायचे, याच्या इकडे 1 टोक जाते. जो लहान आहे त्याच्या इकडे 1 टोक. म्हणून याच्यात काय लिहू आपण. समजलं तुम्हाला हे फर्स्ट एक्झाम्पल. नंतर पाहता सेकंड. आता सेकंड एक्झाम्पल 0 -9/5. आता पहा, 0 आहे आणि -9/5 आहे. आता सर्वात पहिले 0 काय आहे, -9पेक्षा मोठा आहे. 0 मोठा आहे की नाही. समजलं तुम्हाला. नंबर लाईन पहा, 0 इकडून असतात पॉझिटिव्ह नंबर, इकडून असतात निगेटिव्ह नंबर. आता पहा, 0च्या काय हा लेफ्ट हँड साईडले, 0च्या कधी लेफ्ट हँड साईडला आहे तो काय असते, लहान असते. आणि कधी बी जो पॉझिटिव्ह नंबर असते तो कसा असते, मोठाच असते. म्हणून ॲन्सरमध्ये काय लिहू आपण, 0 आणि इथं बॉक्स, इथं -9/5. आणि हा कसा असते, 0 काय असते, ग्रेटर असते मायनस नंबरपेक्षा कधी. म्हणून याच्या इकडे काय करायचे, 2 टोक दाखवून द्यायचे. समजला. नंतर पाहता थर्ड 8/7, 0. 8/7, 0. याचा आन्सर पहा. 8/7 जसा आहे तसा लिहायचा, मधात बॉक्स करायचा, इथं 0. आता कोण मोठा आहे याच्यापेक्षा, 8/7 मोठा आहे की 0 मोठा आहे, कोण मोठा आहे, 8/7 मोठा आहे. समजलं. म्हणून 0 कसा आहे, लहान आहे. 8पेक्षा कसा आहे, 0 लहान आहे. आता पहा, आता तुम्ही म्हणसान सर जराशी कन्फ्युजन होत आहे, इथे 0 याच्या डिनॉमिनेटरमध्ये तर काहीच नाही आहे याच्या मग आपण याला कसं लिहू शकतो. पहा, हे तुम्हाला लिहायचं काम नाही, हे झालं आपला आन्सर. पण 8/7 इकडून काय 0, ज्याच्या बी डिनॉमिनेटरमध्ये काही नसते त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये काय असते, 1 असते. आणि आपण इथं काय करू शकतो, इथं 7, इथं गुन्हेला काय करू शकतो, 7. आता पहा, आता ही 8/7 जसा आहे तसाच, आणि इथं 0 × 7 काय होते, 0च होते. नंतर 7 × 7 काय होते, 7. आणि दोघांचं कधी कंपॅरिझन केलं, डिनॉमिनेटर काय असते, ज्याला समजा असं वाटलं की बा याच्या खाली तर काहीच नाही आहे, इकडून 7 आहे, इकडून 1 आहे, कंपॅरिझन कसं करत आहे सर तुम्ही, असंच ना. तर हे जरा पहा, इथं बी हे तुमचा आन्सर झाला. हे फक्त मी एक्स्ट्रा सांगतो तुम्हाला. पहा, 0/7, 0/7. आता काय आलं वरती 8. पहा, डिनॉमिनेटर सेम झाले, 7 झाले सेम. आता फक्त काय राहिला 8 आणि 0. आता 8 आणि 0 आहे, याच्यामधलं 0 मोठा आहे की 8 मोठा आहे, काय मोठा आहे, 8 मोठा आहे. म्हणून याच्यासमोर काय असते, 2 हॅरो. समजलं हे. म्हणून हे आपण केलं. एकदम सोपी आहे, फक्त शांततेत क्लास करा. जास्त मोठा झाला होईलच क्लास आपला, कारण की ह्या बेसिक हे जे आहे हे एकदम कॉन्सेप्ट बेसिक आहे. हे तुम्ही काय करा, तुम्ही जिथं नोट्स बनवता तिथं एका साईडला हे काय करा, असं लिहून ठेवा. कारण की याच्यावर तुमची कधी नजर गेली तर फ्युचरमध्ये हे तुमच्या कामात येईलच. पाहता, हे झाले 3 एक्झाम्पल आपले.
आता फोर्थ एक्झाम्पल आहे आपलं -5/4 आणि 1,4. ॲन्सर सांगा मला कोण मोठा आहे. जसा आहे तसा नंबर पहिले लिहून घ्यायचा 1/4. आता काय डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर कसा आहे रे भाऊ सेम आहे. फक्त आपल्याला काय करावं लागते न्यूमिनेटरचं कंपॅरिझन. आता -5 मोठा आहे की 1 मोठा आहे. ऑलवेज जो पॉझिटिव्ह असते तो मोठा असते म्हणजे या इकडे 2 टोक. समजलं. हे झालं आपला ॲन्सर. आता काय करू फिफ्थ. काय फिफ्थ एक्झाम्पल 40/29 नंतर 141/29. आता दोघांचं कंपॅरिझन करायचं. ॲन्सर आता 40/29 जसा आहे तसा लिहून घ्यायचा मंथात बॉक्स आणि 141/29. आता डिनॉमिनेटर सेम आहे. आता कोणाला बी माहिती आहे 40 मोठा आहे की 141 मोठा आहे. कोण मोठा आहे 141. त्याच्या इकडे 2 टोक. समजलं. एकदम सोपे आहे. हे तुम्ही सॉल्व करा. आता 2 मायनसवाले आहेत ते घेऊ पहिले. हे झालं 5. हे झालं 6 पहा. -17/20 -13/20. याचा ॲन्सर काय करसान जसा आहे नंबर तसे पहिले लिहून घ्यायचे. मधात बॉक्स इकडून -13/20. आता डिनॉमिनेटर तर सेम आहे. ओके डिनॉमिनेटरचा काही विषय नाही. आता -70 आणि इकडून काय -13. आता -17 मोठा आहे की -13